वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे। यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला। बाळासाहेबांचे विचार जपणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार असा खोचक सवालच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना केला। वक्फ सुधारणा विधेयकासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेसाठी उद्या 8 तासांचा वेळ राखून ठेवला। तर देवेंद्र फडणवीसांनी काय ट्विट केलं आपण पाहतोय। वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत, बघूया उद्धव ठाकरे, सेना, हिंदू हृदय सम्राट, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार। वक्फ सुधारणा विधेयक काय? आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं। बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे। 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची। आता गैरमुस्लिम सदस्यांचा देखील समावेश बंधनकारक आहे। किमान 2 गैरमुस्लिम सदस्य असतील। सर्व सदस्य राज्य सरकार निवडणार। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम, कोणत्याही कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। आता वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार। आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फ दावा असायचा। आता जर जमीन दान केलेली नसेल आणि जरी त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। जमीन दान केलेली असणं आवश्यक आहे। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना असायचे। आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार। आधी काही वेळा महिलांचे वारसा हक्क डावलले जायचे। आता महिलांचे वारसा हक्क संरक्षणात। लोकसभा सदस्यांची एकूण संख्या सध्या 542 इतकी आहे। सत्ताधाऱ्यांमध्ये भाजपचे 240 खासदार आहेत। एनडीए मिळून एकूण आकडा 293 होतो। विरोधात असणाऱ्या काँग्रेसकडे 99 आणि इंडिया आघाडी मिळून 233 खासदार आहेत। लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजुरीसाठी 272 खासदारांची गरज आहे। सद्यस्थितीवरून बिल मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या मतांहून सरकारकडे 21 मतं अधिक आहेत। मात्र लोकसभेत एनडीएचे इतर सहकारी वक्फ संदर्भात काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचं असेल। राज्यसभेतील सध्याची एकूण सदस्य संख्या 236 आहे। सत्ताधारी बाकांवर भाजपचे 98 खासदार आहेत, तर एनडीए मिळून 115 अधिक मनोनीत सदस्य 6 असं सत्ताधाऱ्यांकडचं एकूण संख्याबळ 121 पर्यंत जातं। विरोधकांपैकी काँग्रेसचे राज्यसभेचे 27 खासदार आहेत। इंडिया आघाडीचे 58 अशी एकूण सदस्य संख्या 85 वर जाते। राज्यसभेत वक्फ बिल मंजुरीसाठी 119 मतांची गरज आहे। इथेही आकड्याचं गणित पाहता सरकारकडे बहुमताहून 2 मतं अधिक आहेत। मात्र राज्यसभेत वायएसआर काँग्रेसचे 9, बीजेडी 7, एआयएडीएमकेचे 4 आणि इतर 3 असे 23 खासदार या घडीला ना एनडीएत आहेत आणि ना इंडिया आघाडीत। त्यामुळे त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरू शकते।